नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य स्वागत करतो तुमचं प्रयास एज्युकेशनमध्ये. इंटरनॅशनल रिलेशन ह्या आपल्या टॉपिकच्या डेली आन्सर रायटिंगमधला आज चौथा दिवस आहे. काही शेवटचे टॉपिक्स आज आपण बघणार आहोत किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आन्सर्स आपण क्वेश्चन्स आज आपण पोस्ट केले होते ग्रुपवर, त्याच्याशी रिलेटेड डिस्कशन्स आज आपण बघूयात. बेसिक क्वेश्चन होते, दरवेळेस काही क्वेश्चन रिपीट होतात, ठरलेल्या थीम आहेत की जसं आता ह्या इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये ऑर्गनायझेशनशी रिलेटेड हा सब टॉपिक आहे. सो UN म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आणि त्याचा रिफॉर्म, युनायटेड नेशन्सचे रिफॉर्म, WTO हे थोड्याशा ठरलेल्या थीम आहेत. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स बऱ्याचदा विचारले जातात आणि त्यातल्या त्यात UN आणि UNSC म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हा थोडासा हॉट टॉपिक आहे. मग त्यावरच्या 2 क्वेश्चन होते आणि ते बेसिक क्वेश्चन आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच बरेचदा क्वेश्चन फिरलेत. सो इवन इन केस MPSCमध्ये पण जर असा क्वेश्चन येणार असेल तर तो कळीचा मुद्दा आहे. जो UNSCचा रिफॉर्म आहे ना किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काही सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, मग त्या सुधारणा कुठल्या कशा त्याबद्दलची चर्चा दरवेळेला होते आणि त्यावरच प्रश्न येतो. मग आजचा आपला जो प्रश्न होता तो पण त्याच पद्धतीने होता, पण आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करत मग शेवटचा जो तिसरा प्रश्न त्या संदर्भात आहे त्याची चर्चा करूयात. सो पहिला प्रश्न आपला होता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी रिलेटेड. व्हॉट इज द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, एक्सप्लेन इट्स मेन ऑब्जेक्टिव्ज अँड फंक्शन. एकदम बेसिक की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय आणि फंक्शन्स काय. ऑब्जेक्टिव्ज फंक्शन्स थोडंफार सिमिलरच येणार आहे. इथे जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय, एकदम म्हणजे हा शाळेतला प्रश्न असल्यासारखा आहे, पण आत्ता आपण जे सुरुवात करतो म्हणून काही गोष्टी आपण बेसिक लेवलवर घेतो आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आहे, कधी सुरू झाली, गॅट होतं, त्याला पुढे जाऊन आपण WTO केलं. WTO काय करतं तर मग व्यापाराशी रिलेटेड जे ॲग्रीमेंट, रूल्स, रेग्युलेशन्स, नियम, अटी, शर्ती, वेगवेगळ्या गोष्टी, डिस्प्यूट्स जे पण असेल ते WTO बघतं कुठे, जागतिक स्तरावर. मग त्याबद्दलची कल्पना आपल्याला सुरुवातीला द्यायची आणि नंतर मग जागतिक व्यापार संघटनेची मुख्य उद्दिष्ट काय, मुक्त आणि निष्पक्ष व्यापार झाला पाहिजे. बरोबर, म्हणजे जो व्यापार आहे तो फ्री अँड फेअर असला पाहिजे. याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये ते लक्षात घालणार आहेत. भेदभाव होता कामा नये, म्हणजे जसं कोणाला आपण कमी लेखतो आहे किंवा या व्यापाराच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करू तर वेगवेगळ्या देशांसोबत जेव्हा करार होता तर ते करार एककल्ली नसले पाहिजे. किंवा मी जर कोणासोबत करार करतो आहे तर मी फक्त माझाच फायदा बघेल आणि समोरच्याचं नुकसान होत असेल तरी मला घेणं देणं नाही, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आहेत. सो त्या गोष्टींची काळजी असेल. आर्थिक वृद्धी आणि विकासास प्रोत्साहन देणे. व्यापार कशासाठी करतो आहे तर कुठेतरी आर्थिक वृद्धी झाली पाहिजे आणि त्या आर्थिक वृद्धीच्या अनुषंगाने विकास पण झाला पाहिजे. सो ह्या रिलेटेड गोष्टींमध्ये पण ते लक्ष घालतात. व्यापाराशी रिलेटेड जे वाद होतात त्या वादांवर तोडगा काढणं. पारदर्शकता वाढवणं व्यापाराची, म्हणजे बरेचदा वेगवेगळ्या देशांमध्ये अंतर्गत काही आपण सबसिडीज वगैरे देतो किंवा टॅक्स रिबेट्स वगैरे देतो, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारांवर किंवा त्या तिथले जे प्रॉडक्ट सर्व्हिसेस असतात त्यांच्या किमतीवर परिणाम होतो आणि मग त्याच्यामुळे जी कॉम्पिटेटिव्ह आपण एज म्हणूयात किंवा स्पर्धा जी आहे वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची, तिथे कुठेतरी एक असमानता तयार होते. मग त्या संदर्भात ही गोष्ट आहे की ते पारदर्शक असणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर मग त्या संदर्भात पण जागतिक व्यापार संघटना लक्ष घालते. तर मग ही झाली उद्दिष्ट, बरोबर. मग आता त्या संदर्भातली कार्य काय आहे, तर कार्य काय आहे तर जे ॲग्रीमेंट्स किंवा जे करार WTOकडनं साईन करून घेतलेत किंवा WTOच्या अंडर साईन झालेत त्यांचं पालन होतं आहे का, त्यांचं प्रॉपर वर्किंग होतं आहे का, ते गव्हर्न करणं. व्यापाराशी रिलेटेड ज्या वाटाघाटी असतील जगभरातल्या सगळ्यांना एकत्रित घेऊन ते बघणं. कोणात डिस्प्यूट असेल तर ते बघणं की वाद निराकरण करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. 2 देशांमध्ये वेगवेगळा वाद आहे, वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन, टॅरिफ असेल, ट्रेड असेल, ज्याही काही गोष्टी असतील त्याच्याशी रिलेटेड. त्यानंतर व्यापार धोरणं जी आहेत, मी जसं म्हटलं अंतर्गत व्यापार धोरणं पण बरेचदा आंतरराष्ट्रीय व्यापाराला कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडथळा पण करतात, कधीकधी सपोर्ट पण करतात, कधीकधी त्यामुळे चेंजेस पण होतात. सो आपल्या इथे समजा आपण जेव्हा म्हणतो की आपण शेतीविषयक गोष्टींमध्ये बऱ्याचदा सबसिडीज वगैरे देतो, मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या इथलं जे एक उत्पन्न आहे किंवा आपल्या इथलं एखादं प्रोडक्ट असेल ते कमी भावात तयार होतं आहे, कारण काय तर सरकार त्याला सबसिडी देतं. मग ते कमी भावात तयार होतं आहे तर मग बाहेर विकताना पण आपण ते कमी भावानेच विकणार आहे. मग याने काय होतं आहे की बाहेरच्या देशात कदाचित जर ते थोडंसं जास्त भावात असेल, त्यांनी सबसिडी दिली नाही, आपण सबसिडी दिली, मग ह्या गोष्टींमुळे डिस्पॅरिटीज किंवा कुठेतरी एक असमतोल तयार होतो आणि तो नसला पाहिजे. याची काळजी कोण घेतं आहे, मग
WTO घेतं. पण मग आपल्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्यामागे बरीचशी कारणं आहेत, ते थोडंसं इकॉनॉमीचा पार्ट आहे, तिथे तुम्ही शिकालच. तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय संघटनांशी सहकार्य, IMF किंवा वर्ल्ड बँक यांच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत. अगेन पैसा आहे, पैसा किंवा आर्थिक बाबी जेव्हा येणार मग ह्या वेगवेगळ्या संस्थांशी रिलेटेड गोष्टींमध्ये ते लक्ष घालतात. आणि वर्ल्ड ओव्हर मग ट्रेड, फायनान्सेस, ट्रेनिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा डिस्प्यूट या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड म्हणजे व्यापाराशी रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कोण बघत आहेत, तर मग WTO बघतं. तर याच पद्धतीने सोपा एकदम बेसिक क्वेश्चन होता. फक्त मग आता कन्क्लूड करताना इथे थोडंसं त्यात जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपल्याला 1-2 ओळीमध्ये सांगायचे. म्हणजे जसं मी दरवेळेस म्हणतो की काही हिडन गोष्टी असतात, मग त्या हिडन गोष्टींची फक्त इथं वाच्यता करायची की प्रोटेक्शनिझम, वाद निराकरण जर करतो आहे म्हणजे 2 देशांमध्ये काही डिस्प्यूट चालू होतं, ते डिस्प्यूट रिझॉल्व्ह व्हायला बराच वेळ निघून जातो, मग त्याला काही अर्थ राहत नाही. किंवा समकालीन जागतिक व्यापार म्हणजे आता ट्रेड चेंज होत जातो आहे, AI पासनं तर ह्युमन रिसोर्सेस सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात. ग्लोबलायझेशन नंतर बरंच जग बदललं आहे. मग हे जर बदल होत आहेत तर मग त्याच्याशी रिलेटेड काय स्टेप्स किंवा काय पावलं उचलली जात आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि मग तिथे कुठेतरी WTO थोडंसं बॅकफूटवर आहे, थोडंसं कमी पडतं. मग हे बस आपल्याला इथे अधोरेखित करायचं आहे. आणि बस नंतर कन्क्लूड करताना हे सांगा, जरी हे मुद्दे असतील किंवा जरी ह्या अडचणी असतील तरी अशी एक संघटना असणं जास्त गरजेचं आहे की जी मुक्त आणि फेअर व्यापाराकडे लक्ष देणार आहे. ठीक आहे. सो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन होता डिस्कस द रोल ऑफ UN इन मेंटेनिंग इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. जागतिक स्तरावरची शांतता आणि सुरक्षा हे टिकवून ठेवण्यासाठी युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र काय किंवा संयुक्त राष्ट्रसंघ काय भूमिका बजावतो आहे याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न आला. तर संयुक्त राष्ट्र म्हणजे काय हे सांगा. संयुक्त राष्ट्र स्वतः त्यात लक्ष घालतात की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हा जो एक ऑर्गन आहे संयुक्त राष्ट्रांचा ते त्यात लक्ष घालतात. कारण संयुक्त राष्ट्राच्या अंडर वेगवेगळ्या गोष्टी येतात, UNESCOपासनं UNSC पर्यंत सगळंच तिथे येतं. मग UNSC यात लक्ष घालत आहे आणि मग त्यासाठी ते काय करतायत, रोल डिस्कस करायचा आहे. तर शांतता अभियान, वेगवेगळ्या देशांमध्ये शांतता अभियान राबवणं किंवा तिथे फोर्सेस पाठवणं. मग त्यासाठी इथे तुम्हाला एक्झाम्पल्स पण दिलेत बऱ्यापैकी, एक्झाम्पल्स पण ॲड करा जिथे तुमच्याकडे असतील तिथे. संघर्षांना प्रतिबंध आणि मध्यस्थी, जिथे कुठे काही वाद असेल तिथे मध्यस्थी करणं हे पण गरजेचं आहे. मग ते मध्यस्थी करण्याचं काम युनायटेड नेशन्स करतं. किंवा जर संघर्ष होणार असेल तर त्याला काहीतरी प्रतिबंध घालता येईल का हे पण बघतं. जेव्हा भारत पाकिस्तान वॉर झाले त्यावेळेस बरेचदा युनायटेड नेशननी मध्यस्थी केली आहे. निर्बंध आणि राजनैतिक दबाव, जर एखादा देश कुठल्याही गोष्टींना जुमानत नसेल तर मग त्यावर राजनैतिक दबाव आणणं किंवा निर्बंध लादणं. जसं इराणच्या रशियाच्या बाबतीत झालं की ते जे युद्ध सुरू झाले किंवा इराणच्या बाबतीत ऊर्जेशी संबंधित गोष्टी होत्या, मग त्यावेळेस निर्बंध लादणं किंवा राजनैतिक दबाव आणून ज्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्यात म्हणजे युनायटेड नेशन्सला किंवा जागतिक स्तरावर जे आपल्याला योग्य वाटते ते करून घेण्यासाठी मग ह्या गोष्टींचा वापर करणं. त्यानंतर निशस्त्रीकरणाचे प्रयत्न की जगातले जे वेगवेगळे मास डिस्ट्रक्शन, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन ज्याला म्हणतो, आता अण्वस्त्र आपण त्याला म्हणतो, की त्यामुळे जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणावर होते. तर मग असे जे शस्त्र असतील किंवा वेपन्स असतील ते कमी करण्यावर भर देणं आणि त्यासाठी काही ॲग्रीमेंट साईन करून घेणं या गोष्टी करण्यावर संयुक्त राष्ट्र भर देत आहे. म्हणजे या अनुषंगाने ते काय सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर कायदेशीर आणि मानक चौकट म्हणजे काय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्यायालय, जिथे वेगवेगळे जे मुद्दे असतात ते सोडवले जातात. जसं आत्ता आपला पहलगामचा मुद्दा आहे किंवा आत्ता आपल्या बाबतीत ज्या गोष्टी चालल्यात त्या आपण आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये घेऊन जाऊ शकतो, तिथे दाद मागू शकतो, तिथे काही गोष्टींचं निराकरण होऊ शकतं. पण अगेन ती वेळखाऊ प्रोसेस आहे. मग ह्या सगळ्या बाबतीत युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्र भूमिका बजावत आहे. पण हे तेवढं सोपं नाही आहे, कारण रशिया युक्रेन जर आपण बघितलं, इस्रायल पॅलेस्टाईन, इथे नामुष्की आले, इथे ते झालंच नाही आहे. म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडनं त्या गोष्टी सांभाळल्या गेल्या नाहीत किंवा त्यांच्या हातात राहिल्या नाहीत. मग त्या संदर्भात आपल्याला इथे सांगायचं आहे की नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, मुद्दे काय आहेत आणि मग त्यावर कन्क्लूड करायचं. जसं आपण WTOच्या बाबतीत कन्क्लूड केलं ना, सेम काही प्रॉब्लेम्स आहेत ते अधोरेखित करू आणि नंतर त्यावर काय करता येईल
किती योग्य प्रमाणात ते केलं पाहिजे आणि ही संस्था किती चांगली आहे किंवा किती चांगल्या पद्धतीने तिने जर काम केलं तर जागतिक स्तरावर सुरक्षा शांतता प्रस्थापित होईल हे सांगणं आपल्याला अपेक्षित आहे. इथे अगेन कंटेंट जसं मी वरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं थोडंफार इथं मी सांगणार नाही, कारण सेम आहे. तुम्हाला फक्त अप्रोच कळला पाहिजे की इथे आपण भूमिका सांगितली, पण हे करत असताना काहीतरी अडचणी आहेत ना, मग त्या अडचणी पण थोड्याशा आपण सांगू आणि मग संपूयात. इथे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, कन्क्लुजनमध्येच थोडंसं त्यावर लक्ष द्या. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन होता आपला शेवटचा, क्रिटिकली एक्झामाइन द नीड फॉर रिफॉर्म इन द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होते, कारण तिथे काही परमनंट मेंबर आहेत, काही टेम्पररी मेंबर आहेत की जे चेंज होत राहतात. परमनंट मेंबर त्यांचा वेटो वापरतात. परमनंट मेंबरमध्ये फ्रान्स, रशिया, चीन, UK, US हेच आहेत. जगात एवढे देश आहेत, त्यात भारत एक आहे. भारताचा लोकसंख्येचा वाटा 17% आसपास असेल. मग हे सगळं कन्सिडर करताना आपल्याला तिथे से नाही आहे किंवा आपल्यासोबत इतरही देश आहेत की जे वेगवेगळ्या याचं प्रतिनिधित्व करतात. आफ्रिका खंडातला तर कुठलाच देश नाही आहे. मग हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रिफॉर्मबद्दल नेहमी चर्चा झाली आहे. तर मग हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा हा तुमच्या सिलेबसचा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सो हे लक्षात घ्या. याच्या आधी एक बेसिक आपण लक्षात घेऊयात की क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा आणि मग त्याची चर्चा करूयात. इथे UNSC काय आहे, ते काय करतं याबद्दल चर्चा करा. इथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रचना म्हणजे नेमकी सुरक्षा परिषद आहे कशी, तर 15 सदस्य आहेत, त्यात 5 स्थायी सदस्य म्हणजे परमनंट मेंबर आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. त्यानंतर नकाराधिकार स्थायी सदस्यांकडे असतो, त्यामुळे ते कुठलाही ठोस ठराव, कुठलंही रिझोल्युशन जर आलं तर ते थांबवू शकतात. त्यात तो व्हेटो आहे, ती व्हेटो पॉवर वापरली जाते. बऱ्याच वेळा आपण एखादा जर प्रस्ताव ठराव जर मांडला तर चीन त्याबद्दल नकाराधिकार किंवा व्हेटो पॉवर वापरतात. त्याच्यामुळे आपला मुद्दा तिथे राहतच नाही आहे. सो हे प्रॉब्लेम्स आहेत. मग आता सुधारणेची गरज आपल्याला विचारलं आहे, क्रिटिकली एक्झामाइन म्हटलं आहे. मग गरज आहे का, आहे ते सांगूयात आपण की काय गरज आहे. तर वेगवेगळ्या ज्या उदयोन्मुख सत्ता आहेत जसं की भारत, ब्राझील, जर्मनी यांना नाही मिळालं आहे आणखी, त्यांना तिथे रिप्रेझेंटेशन किंवा परमनंट मेंबरशिप मिळणं हे जास्त गरजेचं आहे. त्यानंतर नकाराधिकार फक्त P5 म्हणतात. हे परमनंट 5 जे मेंबर आहेत ना, स्थायी सदस्य, त्यांना P5 म्हणतात. मग ह्या P5कडेच नकाराधिकार आहे. त्याच्यामुळे सिरिया, पॅलेस्टीन, युक्रेनच्या बाबतीत कधी रशिया, कधी चीन, कधी अमेरिका यांनी वेळोवेळी नकाराधिकार वापरून हे जे कळीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पटलावर येऊ दिले नाहीत. त्याच्यावर चर्चाच झाली नाही, त्यावर तोडगाच निघाला नाही. मग काय फायदा ना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा, जी सुरक्षाच करत नाही आहे, ती फक्त आपले स्वतःचे फायदेच बघते आहे. मग त्यात हा इश्यू आहे. त्यानंतर वेळेवर कृती किंवा प्रतिबंधात्मक मुत्सद्देगिरी, म्हणजे वेळेवर जे करणं अपेक्षित आहे ते होत नाही आहे, त्याला विलंब होतो. जसं दहशतवाद, सायबर युद्ध, हवामान बदल या गोष्टींकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अपारदर्शक आहे. जी पण ही नकाराधिकाराची प्रोसेस आहे ना, वेटो पॉवर वापरण्याची, हे कुठून आलं, कसं आलं, का वापरला गेला, कारणं काय, काहीही संबंध नाही. ते अपारदर्शक आहे. तर जर आपण डेमोक्रेटिक वेने गोष्टी बघतो आहे, लोकशाही पद्धतीने जागतिक स्तरावर पण कारभार चालला पाहिजे, हे जर आपलं उद्दिष्ट असेल, आपलं इन द सेन्स मोर ओव्हर सगळीकडे, तर ह्या गोष्टीमुळे ते उद्दिष्ट साधलं जात नाही आहे. मग गरज आहे का सुधारण्याची, आहे गरज. कुठल्या मुद्द्यांमुळे, या सगळ्या मुद्द्यांमुळे. मग खाली आपण जाऊया, परिणामकारिता आणि उत्तरदायित्व किंवा सुधारणेचे प्रस्ताव. परिणामकारिता आणि उत्तरदायित्व जे वर आपण लिहिलं आहे त्या संदर्भातच इथे सांगितलं आहे. जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. सिरियाचं यादवी युद्ध असेल, रवांडामधला नरसंहार, कोरियन युद्ध, आखाती युद्ध इथे झालं असेल यशस्वी, पण इकडे नाही झालं आहे काही प्रमाणात. लिबियामध्ये किंवा आत्ता रिसेंटमध्ये आपण बघूया, रशिया युक्रेन असेल, इस्रायल पॅलेस्टाईन असेल, नाही झालं आहे तिथे. तिथे जी हानी टाळता आली असती ती टाळली जात नाही आहे. का, तर कोणीतरी वेटो वापरतं, कोणीतरी प्रेशराईज करतं आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजे. मग सुधारणेचे प्रस्ताव काय, तर स्थायी सदस्यत्वाचा विस्तार म्हणजे परमनंट मेंबरशिप दिली गेली पाहिजे. भारत जर लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिला देश असेल तर तो एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपल्याला पण परमनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे. ब्राझील, जर्मनी, जपान हे पण महत्त्वाचे देश आहेत. हे पण कुठल्या तरी एका कॉन्टिनेंटला किंवा एखाद्या भूभागाला रिप्रेझेंट करत आहेत. तर मग त्यांचं पण सदस्यत्व असणं गरजेचं आहे.
आफ्रिकन देशाचा स्थायी सदस्यत्व समावेश झाला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय तर ती परमनंट मेंबरशिप P5 जे आहेत ना ते वाढले पाहिजे, हा मुद्दा आहे. नकाराधिकाराचं उच्चाटन किंवा मर्यादा, एक तर तो नकाराधिकार काढून टाका, कारण तो आहे म्हणजे तिथे लोकशाही पद्धतीने गोष्टी होत नाहीत, किंवा मग त्याला काहीतरी मर्यादा घाला. सो हे देत असताना आपल्या मनात बरेच जातं की काढूनच टाकूयात, पण आपल्या मताला तिथे तेवढं महत्त्व नाही आहे. मग जी मतं वेगवेगळे जे महत्त्वाचे लोक आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी अभ्यासाच्या आधारावर ही मतं मांडली आहेत, तीच आपल्याला लिहायची की एक तर त्याचं उच्चाटन करू, कमी करू किंवा त्यावर मर्यादा घालू. प्रादेशिक प्रतिनिधित्व असलं पाहिजे, कारण प्रत्येक भूभागाला किंवा प्रत्येक एरियाला रिप्रेझेंट करणारा एखादा देश असेल तर तो तिथे त्यांची म्हणणी मांडू शकेल. म्हणजे सगळ्या देशांना प्रतिनिधित्व देण्यापेक्षा सगळ्या देशांचा मिळून त्या एरियातला, म्हणजे लेमन लँग्वेजमध्ये साध्या भाषेत सांगायचं की त्या एरियामधला एखादा देश असेल की जो प्रतिनिधित्व करेल, मग तो त्यांचे मुद्दे मांडेल. सो या पद्धतीने सुधारणा तर करायची आहे, सुधारणेची गरज, सुधारणा कशा करायच्यात, पण सुधारणा झाल्या का नाही, आव्हानं. क्रिटिकली एक्झामिन म्हटलं ना, मग हे त्याचे पॉईंट्स आहेत. मग आव्हानं काय तर हे जे P5 आहेत ज्यांना परमनंट मेंबरशिप आहेत त्यांना माहिती आहे की दुसऱ्याला जर आपण आतमध्ये घेतलं किंवा नकाराधिकार कमी केला किंवा त्याच्यावर मर्यादा घातल्या तर मग आपला फायदाच होणार नाही. त्यामुळे त्यांचं विरोध आहे कंटिन्यू. इथे फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की रशिया आपल्याला सपोर्ट करत आलं आहे, अमेरिका पण आधीमध्ये म्हणत आलं, पण रशियाचा बऱ्यापैकी सपोर्ट राहिला की भारताला UNSCमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळालं पाहिजे किंवा परमनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे. भारत रशिया संबंधांमध्ये हा मुद्दा पण तुम्ही मांडू शकता. पुढे राजकीय स्पर्धा, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, जी प्रक्रिया आहे ती गुंतागुंतीची आहे. तर ही सगळी आव्हानं आहेत, म्हणजे हे डिस्कस करायला बराच वेळ लागेल, याच्यासाठी सेपरेट सेशन घ्यायला लागेल आपल्याला. सो हे मुद्दे पण तुम्हाला अधोरेखित करायचे आहेत. पण मग हे सगळं असताना मग आत्ता जसं चाललं आहे ते बंद करायचं आहे का तर नाही. नेहमी लक्षात ठेवा आपल्याला पॉझिटिव्ह नोटवरच आन्सर एंड करायचं आहे. आत्ता आपण काय करू शकतो, हे जी आव्हानं आहेत त्यावर काहीतरी तोडगा काढून लोकशाही प्रक्रियेद्वारे जर आपल्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणखी भक्कम आणि आणखी व्यवस्थित करता आली तर तिचं नेमके जे उद्दिष्ट आहे, ज्या उद्दिष्टांसाठी ती तयार झाली म्हणजे शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणं जगात, तर ती त्या दृष्टीने आणखी चांगलं काम करू शकेल. बस एवढं आपल्याला सांगून संपवायचं, कारण आव्हान आपण ऑलरेडी सांगितले, तिथे स्पेशल मेन्शन करू नका, रिपिटेशन होणार. ठीक आहे. सो आज मला असं वाटतं की आता हे जे 3 क्वेश्चन्स आहेत यासोबतच आपला जो IRचा सिलेबस होता हा आज संपतो आहे. उद्या आणि परवा तुम्हाला एक तो चान्स आहे की तुम्ही रिवाईज करू शकतात सगळ्या गोष्टी. सोपा पार्ट होता हा. संडेला टेस्ट असेल, ती टेस्ट अटेम्प्ट करा. आय होप की बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या. त्या 4 दिवसांमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या 12 क्वेश्चन्सची चर्चा केली आहे. 12 क्वेश्चन्सच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी मला ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्यात. अगेन जरी तुम्हाला काही अडचणी येत असतील, म्हणजे एवढं सांगितल्यावर पण काही गोष्टींमध्ये अडचणी येत असतील तर आपण फोनवर मेसेज किंवा टेलिग्राम थ्रू किंवा ऑफिसमध्ये तुम्ही पर्सनली येऊन भेटू शकतात. पेपर घेऊन या, आपण डिस्कस करूयात. किंवा तुम्ही जे पण आन्सर्स लिहिले असतील, फक्त IRच नाही, ओव्हरऑल तुम्हाला आन्सर रायटिंगशी रिलेटेड, ओव्हरऑल अभ्यासाशी रिलेटेड काही अडचणी असतील तर कधीही ऑफिसला किंवा प्रयासला तुम्ही भेट देऊ शकता. ठीक आहे. मग आज आपण इथेच थांबूयात. परत पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात वेगळ्या विषयासह. तोपर्यंत बाय, सी यू.